नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, लोकमत न्यूजपेपरमध्ये न्यूज आलेली आहे, तीच अगदी तुम्हाला न्यूज पूर्णपणे वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। तर नीटमध्ये हायटेक कॉपी कोणाच्या आशीर्वादाने, असं ही लोकमत न्यूजमध्ये काल न्यूज आलेलीच आहे। तर अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर इथं स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, विद्यार्थ्यांवर फौजदारी सुरक्षा यंत्रणा व्यवस्थापनाला मात्र क्लीन चिट, असं हे पूर्णपणे त्यांनी हेडिंग दिलेलं आहे। आणि ह्या न्यूजमध्ये त्यांनी प्रकाश आणि सिटी पण तिथं प्रकाशित केलेली आहे। तर गडचिरोली या ठिकाणी त्यांनी तिथली न्यूज दिलेली आहे। शहरातील 2 केंद्रांवर नीटमध्ये AI च्या साहाय्याने मोबाईलद्वारे हायटेक कॉपी केल्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असताना प्रशासनाने मात्र सर्व दोष केवळ विद्यार्थ्यांवर ढकलून केंद्रावरील ढिसाळ योजनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे। तर ही गडचिरोलीकडली लँग्वेज आहे विद्यार्थी मित्रांनो। अगदी तरी त्याच्यामध्ये तसं पूर्णपणे ते वाक्य पण त्यांनी तसे मेन्शन केलेले आहेत। अगदी जस्ट न्यूज तुम्हाला मी वाचून दाखवते, तुम्हाला एक माहिती असावी ह्या संदर्भामध्ये। तर अगदी मेटल डिटेक्टरसारखे अत्याधुनिक यंत्रणाच्या तावडीतून मोबाईल केंद्रात पोहोचलेच कसे, असा हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। तर ह्या हायटेक कॉपीबद्दल नेमका कोणाचा आशीर्वाद, असंही त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। हे प्रश्न 5 दिवस अगदी उलटल्यानंतरही हे आत्ता समोर आलेले आहेत, असं त्यांनी तिथे सांगण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत 3 मे रोजी आपली जी एक्झाम 5 केंद्रावरती नीट एक्झाम घेण्यात आलेली होती, म्हणजे त्या गडचिरोली ठिकाणच्या तिथल्या पुरतं त्यांनी तिथं सांगण्यात आलेलं आहे। तर यापैकी धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालय व गोकुळ नगरातील शिवाजी विद्यालयाच्या केंद्रावर 2 विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळून आलेले आहेत, असं हे त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर चंद्रपूरच्या नागबीड येथील 20 वर्षीय विद्यार्थिनी, तर शिवाजी विद्यालयाच्या केंद्रावर आष्टी येथील 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून मोबाईल जप्त केलेले आहेत। असे 2 विद्यार्थी त्यांना तिथं आढळण्यात आलेले आहेत। आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांनी थेट ChatGPTद्वारे प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचे उजेडात आलेलं आहे, असं ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे दोघांवरही गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे, असं ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। सहाय्यक अधीक्षक अनिकेत हिरडे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत, असंही त्यांनी तिथे न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि पुढे त्यांनी असं इथं दिलेलं आहे, अधिकाऱ्यांचे केवळ कागदी घोडे, असंही त्यांनी तिथे न्यूजमध्ये दिलेलं आहे। तर मेटल डिटेक्टर आणि सुरक्षा तपासणी असताना मोबाईल आत पोहोचलाच कसा, हा प्रश्न खरा उत्पन्न झालेला आहे, म्हणजे त्यांनी तिथे सांगितलेला आहे, प्रश्न उभारलेला आहे। तर कडक नियमावलीचे पालन करण्याच्या अपयशी ठरलेल्या परीक्षा केंद्रावर आणि तिथल्या यंत्रणेवर कारवाई होणे अपेक्षित होते, मात्र केवळ राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला प्राथमिक अहवाल देऊन स्थानिक अधिकाऱ्यांनी हात झटकले आहेत, असं ह्या न्यूजमध्ये पण सांगण्यात आलेलं आहे। आणि पुढे तिथं न्यूजमध्ये त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की सुरक्षा एजन्सी केंद्र प्रमुख मोकळेच, असंही त्यांनी न्यूजमध्ये तिथं हेडलाईन दिलेली आहे। तर त्यावरती सुद्धा त्यांनी तिथे सांगितलेलं आहे की प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखण्याऐवजी केवळ तांत्रिक प्रक्रियेचा सोपस्कार क्लिअर तरी दिसत नाही विद्यार्थी मित्रांनो पूर्ण केलेला आहे। तर विद्यार्थ्यांवर FRI झालेला आहे, त्यांना 3 वर्ष कुठलीही स्पर्धा परीक्षा देता येणार नाही, असं त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे। ते शिवाय त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असंही त्यांनी ते सांगितलेलं आहे। शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले, पण ज्याला हलगर्जीपणामुळे मोबाईल केंद्रात शिरला त्या सुरक्षा एजन्सी आणि केंद्र प्रमुखांना मोकळे रान का, असा सवाल आता विचारण्यात जात आहे, असं हे पूर्णपणे तिथे न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर हे लोकमत न्यूजपेपरमध्ये ही न्यूज प्रकाशित केलेली आहे। तर नीटमध्ये हायटेक कॉपी कोणाच्या आशीर्वादाने, ते असंही पूर्णपणे हेडलाईन दिलेलंच आहे। तर तुम्ही अगदी कालचा आणि परवाचा जर दोन्ही न्यूजपेपर तुम्ही काढून वाचले तर ह्याच्यामध्ये अगदी खूप साऱ्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतीलच। आणि यूट्यूब चॅनलवरती पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ह्याच्याविषयी माहिती झालंच असेल, पण जस्ट आपल्याला महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना लोकमत न्यूजपेपरमध्ये बऱ्यापैकी पॅरेंट्सला पण ह्या न्यूज
कळाल्याच असतील, तर अगदी ज्या विद्यार्थ्यांना अगदी ह्या न्यूजबद्दल माहिती नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी मी अगदी ही चॅनलची न्यूज आपण घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अगदी तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा अगदी जे काही आपले गावाकडले पॅरेंट्स आहेत त्यांनासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण ह्याच्याबद्दल कल्पना मिळेल. तर जे काही 2 विद्यार्थ्यांनी ह्याच्याबद्दल अगदी मोबाईल केंद्रामध्ये नेऊन, परीक्षा केंद्रामध्ये नेऊन त्याचा गैरवापर केलेला आहे, त्या विद्यार्थ्यांवरती कारवाई झालेली आहे. पुढचे 3 वर्षे त्यांना कुठलीही स्पर्धा परीक्षा देता येणार नाही असंही त्यांनी तिथे सांगण्यात आलेलं आहे. तर थोडक्यात घाबरून जायचं काहीच कारण नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण आपली एक्झाम झालेली आहे. त्याची अगदी पूर्णपणे खूप साऱ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहत आला असाल की नीट एक्झाम होईल का, पण अगदी अशा प्रकारच्या न्यूज ज्या आपण ऐकत आलेल्या आहेत, पण अशी कुठलीच नीट एक्झाम होत नसते. ही गोष्ट लक्षात घ्या. अगदी थोडा वेळ लागतो, रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा अगदी थोड्या दिवसानंतर ह्या गोष्टी अगदी सुरळीत होतात. तर तुम्ही अगदी तुमचं काउन्सिलिंग हे चालू ठेवा. अगदी तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित तुम्ही गोळा करा की जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही. तर एवढंच या निमित्तानं हे न्यूज येण्याचा प्रयत्न केलेला होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब करा. गरजूंना आपण हा व्हिडिओ सेंड करा. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये पण यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा कॉल मेसेज मला करू शकता. मी माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.